तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी साठी मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आलेली आहे. कारण ई-केवायसी मध्ये आता मोठा बदल शासनाने जो आहे तो केलेला आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना जे आहे ते दोन पद्धतीने ई-केवायसी करावी लागणार आहे. दोन पद्धतीने, एकतर होणार ऑनलाईन ई-केवायसी, दुसरी होणार त्यांची ऑफलाईन ई-केवायसी. आता ही ऑनलाईन आणि ऑफलाईन ई-केवायसी काय आहे, ही कोणत्या बहिणींना करावी लागणार, कोणत्या बहिणींना करावी लागणार नाही, त्याचप्रमाणे बघा, महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी याबद्दल बघा सविस्तर माहिती दिलेली आहे. काल रात्रीच त्यांनी ही अपडेट दिली. कालचे काही जे काही युट्यूबवर व्हिडिओ आले तुम्ही ते पाहिले असेल, तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळाली असेल. पण त्या ठिकाणी फक्त अपडेट आलेली होती. पण या अपडेट बद्दल सविस्तर माहिती आणि महत्वाची माहिती, जे काही प्रोसेस आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे. ऑनलाईन ई-केवायसी आणि ऑफलाईन ई-केवायसी ही कशी करायची, पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याचप्रमाणे ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, त्यांनी दुसरा आधार ओटीपी कोणाचा टाकायचा, त्याच बहिणींसाठी ही महत्वाची प्रोसेस ऑनलाईन आणि ऑफलाईन ई-केवायसी ची प्रोसेस आहे. त्याचबरोबर ज्या बहिणींनी ई-केवायसी मध्ये चुका केल्या, ई-केवायसी मध्ये महत्वाची चुकी म्हणजे काय केली, पती आणि वडील यांचा आधार ओटीपी नसल्यामुळे त्या बहिणींनी गडबड केली आणि चुकीचा आधार क्रमांक टाकून ई-केवायसी पूर्ण केली. स्वतःचा तर आधार क्रमांक आणि ओटीपी टाकून हाफ केवायसी त्यांनी पूर्ण केली, बरोबर केली. पण पती आणि वडील हयात नसल्यामुळे त्यांच्याकडे दुसरा आधार ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नव्हतं. त्यामुळे त्या बहिणींनी आईचा किंवा भावाचा आधार क्रमांक टाकून दुसऱ्या ओटीपी मध्ये ई-केवायसी पूर्ण केली. त्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आलेली आहे. व्हिडिओच्या शेवट मी तुम्हाला सांगणार आहे की त्यांची ई-केवायसी जर चुकली असेल तर त्यांना आता काय करावे लागेल. फायनल आन्सर मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. तर बघा, आता ऑनलाईन ई-केवायसी म्हणजे काय, ऑफलाईन ई-केवायसी म्हणजे काय, म्हणजे आता प्रश्न सुटला. ज्या बहिणींना दुसरा आधार ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नव्हतं, पती नाही, वडील नाही, केवायसी कशी करायची, केवायसी पेंडिंग आहे, शेवटची तारीख आली 18 नोव्हेंबर शेवटची तारीख होती. पण आता शासनाने तारीख वाढवून दिलेली आहे. बघा, आता ऑनलाईन ई-केवायसी, ऑफलाईन ई-केवायसी दोन्ही समजून सांगणार आहे. दोन्हीची प्रोसेस मी तुम्हाला क्लिअर करून व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा, जे काही तारखेचा मुद्दा होता, तारखेची मुदत वाढ आलेली आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी कालच त्यांच्या फेसबुक पेजवर अपडेट दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेची ई-केवायसीची मुदतवाढ 31 डिसेंबर 2025 पर्यंत, म्हणजे जवळपास 42 दिवस वाढवण्यात आलेली आहे. 42 दिवस वाढवण्यात आली. आपण आपल्या व्हिडिओमध्ये पुन्हा सांगितलं होतं की ज्यांची ई-केवायसी पेंडिंग आहे त्यांनी काळजी करू नका, मुदतवाढ होणार आहे आणि तारीख वाढणार आहे. तर 100% तारीख वाढली. त्यासाठी एक लाईक व्हिडिओला नक्की करा. तर तारीख वाढली, टेन्शन संपलं. दुसरा महत्वाचा पॉईंट होता की ज्यांना पती नाही, वडील नाही, त्यांना दुसरा आधार ओटीपी कोणाचा टाकायचा, केवायसी कशी करायची, त्याबद्दल सुद्धा अपडेट आलेली आहे. आदित्यताई तटकरे यांनी स्वतः अपडेट दिली आणि त्यांनी सांगितलं की ऑफलाईन ई-केवायसी करा आणि ऑनलाईन दोन पद्धतीने त्या बहिणींनी ई-केवायसी करायची आहे. बघा, या ठिकाणी आदित्यताई तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे की ज्या बहिणींना पती हयात नाही किंवा वडील हयात नाही, त्यांनी त्यांची ई-केवायसी पूर्ण करा. त्यांनी स्वतःची ई-केवायसी पूर्ण करा. म्हणजे स्वतःची ई-केवायसी पहिला आधार ओटीपी टाकून, म्हणजे स्वतःचा आधार क्रमांक टाका, स्वतःचा आधार ओटीपी टाकून केवायसी करा. त्यानंतर पती आणि वडील नाही म्हणजे काय, तर दुसरा आधार ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नाही. तर मग अशा बहिणींनी काय करायचं आहे की पतीचा मृत्यूचा दाखला किंवा वडिलांचा मृत्यूचा दाखला, जर तुमच्या आधार कार्डवर पतीचं नाव असेल तर पतीचा मृत्यूचा दाखला, वडिलांचं नाव असेल तर वडिलांचा मृत्यूचा दाखला, त्याचप्रमाणे घटस्फोट झाला असेल त्याबद्दल प्रमाणपत्र, त्यानंतर माननीय न्यायालयाचे जे काही डॉक्युमेंट आहे, सत्यप्रत आहे, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभाग यांच्या कार्यालयामध्ये जमा करायचे आहे. पती नाही, वडील नाही, मग 3 प्रकारचे डॉक्युमेंट. पती किंवा वडील वारले असेल तर मृत्यूचा दाखला, त्या दोघांपैकी एकाचा मृत्यूचा दाखला, घटस्फोट झाला असेल तर घटस्फोट झाल्याचे प्रमाणपत्र किंवा त्याबद्दल जे काही तुम्हाला फाईल मिळते, डॉक्युमेंट मिळते, ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभाग कार्यालय, म्हणजे कलेक्टर ऑफिस या ठिकाणी कार्यालय असते, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जमा करायचे आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे तुम्ही डॉक्युमेंट जमा केले म्हणजे तुमची झाली ऑफलाईन ई-केवायसी. तुमची झाली ऑफलाईन केवायसी. ऑफलाईन केवायसी म्हणजे काय, तर ऑफलाईन केवायसी म्हणजे ऑफलाईन पद्धतीने स्वतः डॉक्युमेंट जमा करून कार्यालयामध्ये सोपवणे, ही झाली ऑफलाईन केवायसी. सर्वात आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन पद्धतीने तुम्हाला केवायसी करायची आहे. एक ऑफलाईन केवायसी आणि एक ऑनलाईन केवायसी. तर पती वडिलांचा आधार क्रमांक
टाकण्यासाठी ऑप्शन नसल्यामुळे, पती वडील नसल्यामुळे ऑफलाईन केवायसी करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जे काही डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहे ते महिला व बाल विकास विभाग कार्यालय कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला जमा करून द्यायचे आहे. सोबत तुम्हाला तुमचं आधार कार्डचे झेरॉक्स आणि संबंधित डॉक्युमेंटचे झेरॉक्स घेऊन तुम्हाला या ठिकाणी जमा करून द्यायचे आहे. ही झाली ऑफलाईन केवायसी. व्हिडिओच्या आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन्ही पद्धती समजून सांगणार. तर पती आणि वडील नसल्यामुळे ऑफलाईन केवायसी अशा पद्धतीने करायची आहे. ओटीपी टाकण्याचं ऑप्शन नाही. मग आता ऑनलाईन केवायसीचा विषय होता. मग आता ही केवायसी आपण केली तर ऑनलाईन केवायसी कशी करायची, तर त्याबद्दल बघा आता मी भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं होतं की वेबसाईटवर अपडेट येणार, वेबसाईटवर अपडेट येणार, हे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ऑप्शन येणार. पण अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी म्हणजे ऑफलाईन केवायसी म्हणजे डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी जमा करून द्यायचे आहे, म्हणजे पती आणि वडील नसेल तर. पण आता वेबसाईटवर अपडेट येणार की नाही याबद्दल त्यांनी अपडेट सांगितली नाही. जर वेबसाईटवर अपडेट आली, डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, काय अपलोड करायचे, तर त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत देईल. पण दुसरा ओटीपीचा ऑप्शन जे काही आपला प्रश्न होता ते संपलेला आहे. कार्यालयामध्ये, महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये हे डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला हे जमा करून द्यायचे आहे. तुमची झाली ऑफलाईन केवायसी, म्हणजे दुसरा ओटीपीचा प्रॉब्लेम तुमचा सुटला, संपला. त्यानंतर बघा आता मग तुम्हाला तुमची जर अजूनपर्यंत म्हणजे स्वतःची केवायसी या ठिकाणी तुम्हाला अदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे, स्वतःची केवायसी पूर्ण करून ऑफलाईन पद्धतीने हे डॉक्युमेंट जमा करा. मग स्वतःची केवायसी अजूनपर्यंत तुम्ही केली नसेल तर कशी करायची 2 मिनिटात सांगतो. त्यानंतर ज्यांनी चुकीचा आधार नंबर टाकून सेकंड ओटीपी टाकलेला आहे त्यांना काय करायचे ते सुद्धा समोर सांगणार आहे. पण बघा कालच या टॉपिकवर मी व्हिडिओ टाकला होता आणि तुम्ही स्वतःची केवायसी पूर्ण करून घ्या. त्यानंतर तुमच्यासाठी ऑप्शन येईल 100% आपला जो काही व्हिडिओची माहिती होती ते 100% खरी झाली आणि शासनाने तशाच प्रकारची अपडेट दिलेली आहे. त्यांनी सांगितलं की स्वतःची केवायसी करून घ्या. तर आपल्याला काय करायचंय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी वेबसाईट ओपन करून घ्यायची आणि या वेबसाईटची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही सुरुवात करू शकता केवायसी करण्यासाठी. अशा प्रकारे पेज तुमच्या समोर फ्रंट पेज ओपन होईल वेबसाईटचं. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे केवायसी करण्यासाठी. या ठिकाणी क्लिक करा, पिवळे ऑप्शन मध्ये दिलेला आहे, या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ऑप्शन दिलेला आहे लाभार्थी आधार क्रमांक. तर या ठिकाणी बघा आपल्याला लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे. आपण या ठिकाणी टाकलेला आहे लाभार्थी आधार क्रमांक. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे कॅप्चा कोड, म्हणजे जे काही नंबर या ठिकाणी दिलेला आहे 1 2 3 4 5 6 असे काहीतरी नंबर आहे, ते नंबर आपल्याला या ठिकाणी सेम टू सेम टाकून घ्यायचे आहे. हे नंबर या ठिकाणी सबमिट करायचे, सेम टू सेम टाकायचे. आपण या ठिकाणी नंबर टाकले. सहमती द्या म्हणून एक बटन आहे, या ठिकाणी सहमती द्या या ठिकाणी क्लिक करायचं. हे बटन निळं होईल आणि ओटीपी पाठवा. ओटीपी पाठवा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर लगेचच सेकंड नंबरचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. वेबसाईट चालत नसेल तर रात्रीच्या वेळेस केवायसी करा. सकाळी 4 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत केवायसी करा, प्रॉब्लेम होणार नाही. दिवसा कराल तर मग वेबसाईट ओपन होत नाही किंवा ओटीपी येत नाही, प्रॉब्लेम येऊ शकतो. तर लगेचच ओटीपी पाठवा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ओटीपी टाकण्याचं पेज अशा प्रकारे ओपन होईल. वरच्या बाजूला तुमचा ओटीपी सेंड झाला आणि तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर लगेचच तुमचा ओटीपी येईल आणि तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी 6 नंबरचा ओटीपी सबमिट करून द्यायचा आहे. बघा आता ओटीपी येण्यासाठी कधी कधी या ठिकाणी प्रॉब्लेम होतो, 10 मिनिटांनी 5 मिनिटांनी कधी कधी वेळाने ओटीपी येतो. त्यासाठी एक प्रॉब्लेम आहे, तो ओटीपीचा प्रॉब्लेम अजूनपर्यंत संपलेला नाही. कधी ओटीपी लगेचच 1-2 सेकंदात येतो, 1 मिनिटात येतो, कधी कधी ओटीपीला वेळ होतो. त्यामुळे तुम्हाला केवायसी बंद करायची नाही, ओटीपी येतपर्यंत वाट पहा. खूप जास्त जर वेळ झाला तर मग केवायसीचं पेज बंद करा आणि काही वेळाने जर तुम्हाला ओटीपी येत असेल तर तो ओटीपी डिलीट करा, म्हणजे तो ओटीपी तुमच्या कोणत्याच कामाचा राहणार नाही. म्हणजे तुम्ही जर पेज मोबाईलमधून बाहेर आले किंवा केवायसी बंद केले तर समोर जर तुम्हाला ओटीपी आला तर तो ओटीपी मोबाईलमधून डिलीट करून टाकायचा. तो ओटीपी एक्सपायर झालेला असेल मग पुन्हा केवायसीचं पेज ओपन करायचं, पुन्हा आधार नंबर टाकायचा, पुन्हा ओटीपीची वाट पाहिजे. लगेच नवीन आलेला फ्रेश आलेला ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. ओटीपी या ठिकाणी टाका, त्यानंतर सबमिट करा या बटनवर क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी क्लिक केल्यावर लगेचच तुमच्या समोर ऑरेंज कलरचा पॉपअप येईल की तुमची केवायसी पूर्ण करण्यासाठी तुमच्या पती आणि वडिलांची माहिती द्या. तर या ठिकाणी क्लिक करायचं. तर अशा प्रकारे पेज ओपन होईल आणि हे पेज जे आहे ते या ठिकाणी काहीच टाकायचं नाही. पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आपल्याकडे नाही, त्यामुळे आपल्याकडे ऑप्शन नाही. या ठिकाणी येऊन केवायसी बंद करायची, इथून मोबाईल बंद करायचा, बॅक जायचं. इथे पुढे काहीच माहिती द्यायची नाही. आपल्याला वाटत होतं की या ठिकाणी पती आणि वडिलांचा आधार क्रमांकाचं जे काही पेज आहे त्या ठिकाणी काहीतरी ऑनलाईन शासनाकडून
वेबसाईटवर अपडेट देण्यात येईल, काहीतरी ऑप्शन येईल, पर्याय येईल, पण आधी ते या ठिकाणी सांगितलेलं आहे की डॉक्युमेंट ऑनलाईन सबमिट करण्याची गरज नाही. ऑफलाईन महिला व बाल विकास विभाग या ठिकाणी जे डॉक्युमेंट आहे ते संबंधित डॉक्युमेंट जमा करून ऑफलाईन EKYC पूर्ण करा. सर्वात आधी तुमची ऑनलाईन EKYC पूर्ण करा, त्यानंतर ऑफलाईन EKYC त्या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग या ठिकाणी जाऊन डॉक्युमेंट जमा करा. म्हणजे ऑनलाईन KYC OTP टाकून ऑफलाईन KYC दुसऱ्या OTP साठी डॉक्युमेंट जमा करून. तर समोर जे काही चुकीच्या पद्धतीने कोणाचाच आधार नंबर टाकू नका आणि काहीच करू नका, हे पेज बंद करून द्यायचा, तुमचा विषय संपला. आता बघा या ठिकाणी काही बहिणींनी चुकी केलेली आहे. काही बहिणींनी पती आणि वडिलांच्या आधार क्रमांकाच्या ठिकाणी आईचा, भावाचा किंवा इतर नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकला, कॅप्चा कोड टाकला, OTP टाकला आणि KYC शेवटच्या पेजपर्यंत पूर्ण केली. आता त्या बहिणी विचारत आहे की मग आम्ही आता डॉक्युमेंट कुठे अपलोड करायचे, कारण अपडेट अशी आली होती की वेबसाईटवर अपडेट येणार आणि डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार. आता वेबसाईटवर अपडेट येते की नाही याबद्दल अदिती तटकरे यांनी सांगितलेलं नाही. वेबसाईटवर अपडेट कदाचित आली तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल. पण बेस्ट खुशखबर ही आहे की त्यांनी त्या बहिणींसाठी ऑप्शन दिलं की डॉक्युमेंट तुम्ही ऑफलाईन जमा करू शकता. म्हणजे महिला व बाल विकास विभाग या ठिकाणी तुम्ही ऑफलाईन डॉक्युमेंट जमा करू शकता. पण वेबसाईटवर अपडेट येईल या ठिकाणी सुद्धा आपण वाट पाहू. जर आली तर आपण ऑनलाईन पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करू. पण दुसरा OTPचा ऑप्शन आपला संपला. मग ज्या बहिणींनी चुकीची KYC केली, पती किंवा वडिलांचा आधार क्रमांकाच्या ठिकाणी आईचा किंवा भावाचा आधार क्रमांक किंवा इतर नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकून KYC पूर्ण केली, त्या बहिणींना सुद्धा महिला व बाल विकास विभाग या ठिकाणी, आणि त्या बहिणींना जर वाटत असेल की आपण चुकी केली, अपडेटची वाट पाहायची होती, फक्त एकच OTP टाकायचा होता, नंतर KYC पूर्ण करायची नव्हती, तर त्या बहिणी सुद्धा या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग या ठिकाणी जे काय आता त्यांच्याकडे डॉक्युमेंट असतील, वडिलांचा मृत्यूचा दाखला, पतीचा मृत्यूचा दाखला किंवा घटस्फोट झाल्याचं प्रमाणपत्र किंवा जे काही शासनाने या ठिकाणी डॉक्युमेंट सांगितलेले आहे, ते जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर तुम्ही महिला व बाल विकास विभाग कार्यालय या ठिकाणी जा. त्या ठिकाणी त्यांना सांगा की आमच्याकडून चुकी झाली, आम्ही चुकून दुसऱ्या कोणाचा तरी आधार नंबर दुसऱ्या OTP साठी टाकलेला आहे, तर आमचं हा प्रॉब्लेम आहे की पती नाही, वडील नाही, त्यासाठी आमचे हे डॉक्युमेंट तुम्ही स्वीकारू शकता. म्हणजे ऑफलाईनच EKYC आहे, तर मग सर्व बहिणींना आता दिलासा मिळालेला आहे. पहिला OTP टाकून EKYC पूर्ण केली असेल तरी पण महिला व बाल विकास विभाग या ठिकाणी जाऊन तुमचे डॉक्युमेंट जमा करा आणि पती किंवा वडिलांच्या ठिकाणी चुकीने आईचा किंवा भावाचा, इतर नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकून KYC पूर्ण केली असेल तरी पण ऑफलाईन पद्धतीनेच त्या ठिकाणी त्यांना सांगा की आम्ही KYC मध्ये चुकी केली, तो आधार नंबर तुम्ही डिलीट करा आणि ऑफलाईन पद्धतीने आमची KYC स्वीकार करा. नॉर्मली KYC तुमची ते लोक घेतील, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की चुकी होतात, पण रियालिटी आहे, तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे, तीच रियालिटी त्या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे. तर आधार नंबरचे झेरॉक्स आणि जे काही डॉक्युमेंट आहेत ते घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करायचं आणि तुमची ऑफलाईन KYC त्या पद्धतीने पूर्ण करायची आहे. दुसरा आधार OTP टाकण्यासाठी ऑप्शन नाही. तर महिला व बाल विकास विभाग या ठिकाणी जाऊन डॉक्युमेंट जमा करायची, झाली ऑफलाईन KYC. त्यानंतर वेबसाईटवर जाऊन लाभार्थी आधार क्रमांक, कॅप्चा कोड, OTP टाकून करायची ऑनलाईन KYC. विषय संपला, तुमची KYC पूर्ण झाली. त्यानंतर EKYC ची चौकशी आणि तुम्ही पात्र आहे की अपात्र आहे हे शासनाकडून ठरवण्यात येईल. तर बघा, बेस्ट अपडेट आहे, बेस्ट ऑप्शन आहे. आतापर्यंत प्रश्न होता दुसरा OTP नाही, दुसरा OTP टाकण्यासाठी ऑप्शन नाही, पती नाही, वडील नाही, तर प्रश्न सुटला, KYC पूर्ण होईल आणि तुमचा विषय संपला. तर जे काही अपडेट होती ती महत्वाची ती पूर्ण मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. आणि जर तुमच्याकडे दोन्ही आधार OTP टाकण्यासाठी ऑप्शन असेल, पतीचा आधार क्रमांक तुम्हाला टाकता येत असेल, OTP टाकता येत असेल, तर हा व्हिडिओ नक्की पहा. दोन्ही आधार OTP टाकून KYC कशी पूर्ण करायची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.